श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ यं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः। उज्जयिनीच्या भट्टभास्कराबरोबर शास्त्रार्थ झाला आणि त्यानंतर त्यांचं समाधान करून आचार्य गुजरातेतल्या उत्तरेकडे निघाले. तिथून पुढे राजस्थानकडे आचार्य जाणार होते. या गुजरातच्या उत्तर भागामध्ये आचार्यांना अर्हत सिद्धांताचा अर्थात जैन मतांचा विचार करणारे लोक आडवे आलेत आणि आचार्यांशी त्यांनी वाद करायला सुरुवात केली. आपला अद्वैत सिद्धांत आम्हाला पटवून द्या, अन्यथा आमचा जैन मताचा विचार आपण स्वीकारा, असा त्यांचा आग्रह होता. जैनाचार्यांनी सांगितलं, आम्ही जीव, अजीव, आश्रव, संवर, निर्जर, बंध आणि मोक्ष असे 7 पदार्थ प्रमाण मानतो. ते तुम्ही मानत नाहीत, काय कारण आहे? तेव्हा आचार्यांनी सांगितलं, जीवास्ती काय म्हणजे काय ते अगोदर तुम्ही सांगा. जैनाचार्यांनी सांगितलं, आमचे दर्शन ग्रंथ असं प्रतिपादन करतात की जीव हा देहाप्रमाणे विकारी आहे. 8 प्रकारच्या कर्मांनी तो बद्ध होत असतो. जीव आपल्या 8 प्रकारच्या कर्मांच्या भारानं संसार समुद्रात बुडून जातो. त्यामुळे त्याला ऊर्ध्वगती म्हणजे तुमच्या शास्त्राप्रमाणे मोक्ष प्राप्त होऊ शकेल. यावर आचार्य म्हणाले, तुम्ही सिद्धांत मांडताना सप्तभंगी न्यायाचा आश्रय करत आहात, परंतु त्यामध्ये मला जराही आस्था नाही. सत्य आणि असत्य अशी विरोधी स्थिती एकाच वेळेस कधी होत नसते. त्यामुळे तुमचा हा सप्तभंगी न्याय आम्हाला काही मान्य होत नाही. आत्म्याला परिणामाचे माध्यम मानणाऱ्या जैनाचार्यांचा गर्व आचार्यांनी नाहीसा केला आणि जैनांचं पारिपत्य करून आचार्य पुढे निघालेत. शूरसेन, कुरुक्षेत्राधिक, त्याचप्रमाणे पंजाब आदी स्थानामध्ये विचरण करीत आचार्य फिरत फिरत यमुना किनारी आलेत. यमुना किनारी मथुरेत येऊन या भगवंताच्या पदस्पर्शानं आणि वास्तव्यानं दिव्य असणाऱ्या या व्रजधामामध्ये आचार्य राहिलेत. यमुनामाईची त्यांनी खूप सुंदर स्तुती केली. यमुनाष्टक म्हणून ते आजही प्रसिद्ध आहे. तेथे असणाऱ्या काही व्रजवासियांशी आणि सखी संप्रदायात असणाऱ्यांशी आचार्यांचा वाद झाला असंही म्हणतात. तिथे आचार्यांनी भगवान श्री राधा आणि कृष्ण वेगवेगळे नसून एकच आहेत. चंद्र आणि चंद्रिका दोघे एकच असतात. आनंदैक रस ब्रह्म ही प्रेमस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. केवळ लीलेनं राधा आणि कृष्ण अशी त्यांनी 2 स्वरूप धारण केली आहे, अशा पद्धतीनं आचार्य प्रतिपादन करतात. तेथून पुढे आचार्य प्रयागला आले. त्रिवेणी संगमाच्या सान्निध्यात सर्व नित्यकर्म व्हायला लागलीत. रोज आचार्यांची प्रवचनं व्हायला लागलीत. अनेक सांप्रदायिक त्या ठिकाणी येत असत. कोणी वायूचे तर कोणी वरुण देवतेचे, कोणी यमाचे तर कोणी पृथ्वीचे, कोणी तीर्थाची उपासना करणारे तर कोणी आकाशतत्वाला मानणारे, कोणी वराहाची उपासना करणारे तर कोणी सूर्यनारायणाची उपासना करणारे, असे अनेक मंत्रोपासक होते. त्याचप्रमाणे काही गुणवादी, काही परमाणु कारणवादी, काही सांख्यमतावलंबी असेही होते. प्रत्येकाची अशी धारणा होती की आपलं मत हे वेदानुसार आहे आणि ते छातीठोकपणानं सांगत असत आणि आपल्याच मतामुळं मुक्ती मिळते अशी त्यांची निष्ठा होती, धारणा होती. आचार्यांबरोबर विवाद करण्याकरता हे सर्वच यायला लागलेत. आचार्य यांचं स्वागत करत, त्यांची भूमिका ऐकून घेत आणि मग आपल्या अपूर्व पांडित्यानं, आपल्या विचारानं आणि तर्कानं त्या सर्वांना निष्प्रभ करत, आचार्यांच्या तर्कशुद्ध भूमिकेमुळे गोंधळून गेलेले हे लोक आचार्य त्यांची ती मनस्थिती जाणत आणि त्या प्रत्येकांच्या पंथाचं अपूर्णत्व दाखवून देत. त्या पंथाचार्यांचं आचार्यांवर विजय मिळवण्याचे स्वप्न तर स्वप्न राहतच, पण त्याबरोबर त्यांच्या मनामध्ये मग आम्ही जे आचरण करतो आहे ते कितपत योग्य असा प्रश्न निर्माण होईल आणि त्यावर मग आचार्य योग्य ते समाधान करीत त्यांच्या विचाराची दिशा बदलवत त्यांना शुद्ध वैदिक असणाऱ्या संप्रदाय दृष्टीनं परिपूर्ण करून अद्वैत मताचा विचार करण्याकरता किंवा अधिकारानुरूप पंचायतन पूजेचा विचार देत सगुण उपासनेकडे वळवत असत. साहजिक आचार्यांची ही वाणी या सर्वांना तन्मय करून टाकत असे, ते प्रभावित होत असत. या सर्व विविध पंथातल्या आचार्यांना आचार्य सांगत
द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमूर्तम च, एकाच परमात्म्याची ही दोन स्वरूपं मानली गेली आहेत. एक साकार सगुण साकार अर्थात आणि दुसरं निर्गुण निराकार. मग सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकाच परमात्म्याची रूप आहेत. निर्गुण निराकाराची आराधना केली तरी ती सगुण रूपातली आराधना केल्यासारखीच आहे, आणि सगुण रूपाची आराधना केली तरी ती निर्गुण रूपाच्या आराधनेकडेच नेणारी असते. यज्ञयागादी उपासनांच्या परिणामी मिळणारं फळ स्वर्गादिकांची प्राप्ती, उत्तम भोग आणि लोकांची प्राप्ती हे आहे. परंतु हे फळ भोगल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतं. यानं मोक्ष मिळत नसतं. निष्काम कर्माच्या उपासनेनं चित्तशुद्धी प्राप्त होते. चित्त शुद्ध झालं, स्थिर झालं की या शुद्ध अंतःकरणामध्ये सच्चिदानंदरूप अद्वैत ब्रह्माचा प्रकाश पडतो. म्हणजेच त्यानं स्वस्वरूपाचं ज्ञान होऊन मोक्ष, बंधनराहित्य प्राप्त होतं. सर्व प्रकारच्या कर्मापासून जीवाची मुक्तता होते. म्हणून प्रत्येक मत किंवा पंथाचार्यांनी सांगितलेली उपासना, साधना ही चित्तशुद्धीपर्यंत नेणारी आहे. चित्तशुद्ध होताच ज्ञानप्राप्तीकरता, अद्वैताच्या अनुभवाच्या प्राप्तीकरता साधना केली पाहिजे. स्वस्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीकडे येण्याचा हा एक सोपान आहे, आणि म्हणून चित्तशुद्धीपाशी येताच थांबू नका, हा सोपान पार करा. आचार्यांच्या या विचारानं सर्व पंथभेद जे आहेत ते जवळजवळ संपले. आचार्य तिथून वाराणसीच्या दिशेनं आले. प्रयागहून काशी क्षेत्री येत असताना आचार्यांना 7 दिवस लागलेत. त्यांच्या मार्गामध्ये हजारो लोक आचार्यांचं दर्शन घेत, आचार्यांकडनं उपदेश मिळवत, आचार्यांच्या त्या महान व्यक्तिमत्वाचा प्रचार या सर्वांवर पडत होता. आज 12 वर्षांनी आचार्य वाराणसी क्षेत्रात येत होते. जेव्हा आले होते तेव्हा 4 वर्षाचा निवास करून त्यांनी ब्रह्मसूत्र आणि प्रस्थानत्रयीवरचं भाष्य लिहिलं होतं. आता तारुण्यावस्थेत ते पुन्हा वाराणसीत येणार होते. काशी क्षेत्री येताच आचार्य गंगास्नान करून विश्वनाथाच्या दर्शनाकरता गेले. भगवान विश्वनाथाच्या दर्शनानंतर आचार्य आपल्या निवासस्थानी मणकर्णिका घाटाजवळ आलेत. आचार्यांच्या आगमनाची वार्ता सर्वत्र पसरली होती. सामान्य लोकांप्रमाणेच अनेक विद्वान, त्याचप्रमाणे योगी, संन्यासी, तपस्वी, यती हे आचार्यांच्या भेटीला यायला लागले. काशीमध्ये अनेक मतांचे साधक साधना आणि तपश्चर्येच्या द्वारा काशीच्या आध्यात्मिक स्वरूपाला पुष्ट करत असत. त्या ठिकाणी शैव, शाक्त, वैष्णव, कर्मवादी, चंद्र आणि मंगलादी ग्रहांचे उपासक, अनंत देवाचे उपासक, सिद्धाचे, गंधर्वाचे, वेताळाचे, महालक्ष्मी किंवा सरस्वतीचे उपासक, वामाचारी, पंचरात्र संप्रदायाचे, हिरण्यगर्भाचे, अग्निमतावलंबी, सूर्योपासक, महागणपती, हरिद्रा गणपती, उच्छिष्ट गणपती याचे उपासक, काही चार्वाक मताचे अवलंबी, काही हठयोगी, काही राजयोगी, काही द्वैतवादी असे अनेकविध प्रकारचे लोक राहत होते. या सर्वांच्या मते त्यांचं मत श्रुती आणि पुराणांच्या अनुसार होतं, आणि त्यामुळं जरी या सर्वांचं मूलस्रोत श्रुती किंवा पुराण स्मृती आदिक असलं तरी भिन्न भिन्न पंथोपासकांमध्ये आपापसामध्ये मात्र द्वेषमूलक भावना ही कायम राहत असे. आचार्यांच्या जवळ हे सर्वजण एक एक करून यायला लागले. या काशी क्षेत्रामध्ये देवोपासकांपेक्षाही स्वतःला भिन्न समजणारे गंधर्वाचे उपासक राहत होते. अनेकांचा पराजय झालेला पाहिला आणि तेही आपलं मत मांडण्याकरता आचार्यांपाशी आले. आचार्यांना म्हणाले, आम्ही विश्वावसू नावाच्या गंधर्वाची उपासना करतो. त्यांच्या आराधनेमुळं आम्हाला नाद, बिंदू आणि कला याचं ज्ञान मिळालं आहे. काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. गंधर्व लवकर प्रसन्न होतात आणि त्याकरता जास्त कष्टदायी तपश्चर्या करावी लागत नाहीत. आमचं जीवन सफल झालं आहे. आम्हाला त्यांच्या कृपेनं मोक्ष मिळेल. तेव्हा आमची विनंती आहे, तुम्ही याचं अनुसरण करा. आचार्यांनी त्या गंधर्वोपासकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले, हसले, म्हणाले, तुम्ही जे सांगता आहात त्यानं केवळ सिद्धी प्राप्त होतील, मुक्ती मिळणार नाही. कारण ब्रह्माचं वर्णन श्रुतीनं अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असं केलेलं आहे. त्यामुळं ब्रह्म हे शब्दाच्या, नादाच्या, कलेच्या, बिंदूच्या पलीकडे आहे असं स्पष्ट होतं. आणि नादाच्या सीमामध्ये ब्रह्म कधी बद्ध होऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही ठसावून कसं काय सांगता आहात? कुठल्याही कष्टाशिवाय फळ मिळत नसतं तर मोक्षसुद्धा कसा मिळणार आहे? म्हणून ब्रह्मज्ञानाची उपासना करा,
तुम्ही जे करतात ती अज्ञानवश केलेली साधना आहे. लौकिक सुखाच्या प्राप्तीपेक्षाही पारलौकिक कल्याण अधिक श्रेष्ठ आहे, हे नीट लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर गंधर्वोपासक खजील झालेत, आचार्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. असेच एका दिवशी सरस्वतीची उपासना करणारे आचार्यांजवळ आले. आचार्यांना म्हणाले, साक्षात सरस्वती तुमच्या जिव्हेवर वास्तव्य करते आणि त्यामुळं आपण अनेक ग्रंथांची रचना करू शकलात. त्यामुळे ही तिचीच कृपा नाही का? वेदांप्रमाणे तीसुद्धा नित्य आहे, ती ज्ञानस्वरूप आणि ज्ञानदायिनी आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही तिचीच नाव आहे. देवी सरस्वती त्रिगुणातीत आहे, त्रिगुणमयीसुद्धा आहे. तेव्हा आपण तिची उपासना करा, तिला शरण जा. सरस्वती उपासकांचं बोलणं ऐकलं. आचार्य म्हणाले, हे बघा, यस्य निश्वसितम वेदाः हे श्रुतीचं वचन आहे. म्हणजेच चारही वेद परब्रह्म परमात्म्याच्या निश्वासातून प्रकट झालेत. म्हणजेच परब्रह्म परमात्मा हाच केवळ नित्य आहे, हे सर्व त्याच्यापासून निर्माण होतात. त्यामुळे सरस्वतीला तुम्ही नित्य म्हणता हा भ्रम आहे, हा कल्पनाविलास आहे. ईश्वरच सर्वव्यापी आहे आणि त्यामुळं सरस्वतीला त्रिगुणातीत म्हणणं किंवा त्रिगुणमयी ठरवणं हे चुकीचं आहे. सर्वव्यापी परमात्मा हाच एकमेवाद्वितीयम आहे. लक्ष्मी सरस्वती ही सगळी त्याचीच रूप आहेत. त्यामुळं या देवतेच्या आराधनेनं अंतःकरण शुद्ध होतं, स्वस्वरूपानुभूतीचा मार्ग सापडतो आणि त्यानं मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते. हे सगळं विवेचन ऐकल्यानंतर सरस्वती उपासकांनी सुद्धा आपला पंथ विसर्जित करून आचार्यांच्या मताचं अनुगमन केलं. शास्त्रार्थामध्ये आचार्य सर्व मतांचं खंडन करीत अद्वैत वेदांताच्या विचाराची श्रेष्ठता सांगत असत. आपला पूर्वपक्ष मांडणाऱ्या कर्मवादी मीमांसकांना नेहमी आचार्य सांगत, तुम्ही या ब्रह्मांडाच्या उत्पत्ती लयाला केवळ कर्मच कारण आहे असं मांडता. शुभकर्माच्या द्वारा शुभफलाची आणि अशुभ कर्माच्या द्वारा अशुभ फलाची प्राप्ती होते. उत्तम कर्म करण्यानं उच्च कुलात तर पापकर्मानं शूद्रादिक योनीमध्ये जन्माला यावं लागतं असं तुमचं सांगणं आहे. हे ऐकण्यामध्ये योग्य वाटतं, परंतु हे वेदविरोधित आहे. कारण यस्य एतत् कर्म या श्रुतिवाक्यानं हेच सांगितलं जातं की हे संपूर्ण प्रपंच ब्रह्माचं कार्य आहे. तो परमात्मा, ते ब्रह्म स्वयंभू आहे, सत्यस्वरूप आहे, सर्वज्ञ आहे आणि तोच या जगताचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. कर्म कधीच जगाचं कारण होऊ शकत नाही. कारण कर्मानं प्राप्त होणारं स्वर्गादिक भोग किंवा नरकादिक निरयोनी यासुद्धा अनित्य आहे आणि त्यामुळं ध्यानपरायण होऊन नित्य असणाऱ्या अजर अमर असणाऱ्या त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, ज्यानं परमानंदाचा लाभ होईल, ज्यानं मोक्ष प्राप्त होईल. कर्म विहित आणि निषिद्ध या दोन प्रकारानं सांगितलं. तसं तर ते सकाम आणि निष्काम या दोन प्रकारात येतं. सकाम कर्मानुष्ठानामध्ये नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त ही कर्म उपासना आश्रमधर्मानुसार सांगितली आहे आणि त्याचबरोबर निष्काम कर्मोपासना हे भगवत कृपा प्राप्तीकरता आणि चित्तशुद्धीकरता सांगितली आहे. जेव्हा निष्काम भावनेनं शुभकर्माचं अनुष्ठान होईल तेव्हा चित्त शुद्ध होईल आणि अशा निर्मल चित्तामध्ये परब्रह्मस्वरूपाचं ध्यान धारणा आणि समाधी याची अनुभूती होईल. तेव्हा सर्व कारणांचं कारण ते अद्वैत ब्रह्म आहे. त्याची निष्काम भावनेनं उपासना केली आणि नेहमी त्याचंच ध्यान केलं तर स्वस्वरूपाच्या अनुभूतीला जीव नक्की प्राप्त होईल. त्याला त्याच्या सर्व व्यापकतेचा, अखिल ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरून असणाऱ्या त्या परमात्म स्वरूपाचा निश्चित अनुभव येईल आणि खरोखर त्याला हे सर्वच ब्रह्मस्वरूपानं अनुभवाला येईल. सर्वं खल्विदं ब्रह्म हे अनुभवाला येण्याकरताच अद्वैत तत्त्वज्ञानाची ही बैठक आहे. आचार्य कालामध्ये विभिन्न मतावलंबी असणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. या अनेक लोकांना आचार्यांनी योग्य त्या पद्धतीनं उत्तर दिलं आहे आणि शुद्ध वैदिक धर्माच्या अनुष्ठानाकडे प्रवृत्त केलं आहे. त्यामध्ये त्यांच्या अंतःकरणात कुणाला गौण ठरवणं नव्हतं, तर प्रत्येकाच्या विषयी कळवळा होता. अपार क्षमा, दया, परोपकार प्रवृत्ती, भक्तिभाव, विनय, दृढता, धैर्य, स्थैर्य, गुणग्राहिता आणि त्याचबरोबर परमकल्याणाची चिकीर्षा या सर्वांच्या ठिकाणी निर्माण व्हावी ही भावना होती.
आचार्यांच्या परिसस्पर्शापासून कोणीही वंचित राहिलं नाही. त्यांच्या दृष्टीनं कधी कुठला भेदभाव दिसला नाही आणि त्यामुळं विशाल वटवृक्षाच्या छायेखाली आल्याचा अनुभव आचार्यांजवळ येणाऱ्या सर्वांना निश्चितपणानं आला आणि ते आश्वसित झाले. या भारतवर्षातील धार्मिक एकात्मता साधण्याचं कार्य अजून आपलं पूर्णत्वाला गेलेलं नाही. त्यामुळं करतल भिक्षा तरुतल वासाहा या संन्यास धर्माचं विस्मरण करून कसं चालेल. एका ठिकाणी राहणं आपल्याला योग्य नाही असा विचार करून आचार्यांनी काशी क्षेत्राहून निघण्याचा विचार सर्वांसमोर बोलून दाखवला. अनेकांना त्याबद्दल वाईट वाटलं. आपल्या शिष्यांसह आचार्य निघालेत. काशीतले अनेक जण आचार्यांना सोडवण्याकरता सीमेपर्यंत आलेत. पुराणामध्ये ज्या क्षेत्राचं वर्णन केलं आहे त्या नैमिषारण्याकडे आचार्य निघाले. या ठिकाणी कर्मकांडाचं प्राबल्य होतं. पुढे जाऊन ते बौद्ध तांत्रिकांचं स्थान बनलं होतं. तेथील विद्वानांशी शास्त्रार्थ केल्यानंतर आचार्यांनी गौतमांचे मूळ विचार हे वेदातलेच आहेत हे स्पष्ट करून दिलं आणि नैमिषारण्यामध्ये निर्माण झालेल्या बौद्ध मताचा परिणाम आचार्यांनी नष्ट केला. तिथून आचार्य अयोध्येला आलेत. अयोध्येत भगवान श्रीरामरायाच्या जन्मभूमीचं स्थान आचार्यांनी पाहिलं. बौद्ध पंथ प्रसारामुळं मंदिरातली पूजा अर्चा थांबली होती. दुरावस्था झाली होती. शून्यवादी बनलेले लोक निष्क्रिय बनले होते आणि त्यामुळं आचार्यांनी सर्वांना एकत्रित करून वेदांत तत्त्वज्ञानाचा विचार सर्वांसमोर मांडला. याच अयोध्येत या पुण्यक्षेत्रात क्षत्रिय कुलामध्ये प्रभूंनी अवतार धारण केला आणि सीतेचं अपहरण करणाऱ्या वेदविरुद्ध कार्य करणाऱ्या रावणाचा संहार केला. श्रीरामप्रभू शून्यवादी बनले नाहीत तर कार्यप्रवण झाले आणि अशा स्फूर्तिदायी प्रभूंचं हे स्थान दुर्लक्षित व्हावं ही असणारी एक मोक्षपुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशिकांची अवंतिका या सप्तपुरींपैकी प्रथमपुरी ही आहे. त्याला असं दुर्लक्षित करणं मला योग्य वाटत नाही. या स्थानाचा आणि या भूमीचा जीर्णोद्धार आपण सर्वांनी मिळून करावा. रामजन्मभूमीच्या मंदिराच्या नित्यपूजेची व्यवस्था आपण लावूया. सर्वजण याच्यामध्ये समाविष्ट व्हा. याप्रमाणे आचार्यांनी सर्वांना आवाहन केलं. त्याप्रमाणे योग्य ती व्यवस्था लावून आचार्य गयेकडे निघाले. गया हे बौद्ध पंथीयांचं प्रबळ केंद्र होतं. याच ठिकाणी बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं असं हे सर्व मानत असत. आचार्य या बौद्धांच्या पंथप्रसाराच्या मुख्य केंद्राकडे निघाले. तसं तर गया हे वैदिक धर्मीयांचं पितृतीर्थ. पुराणातल्या कथेनुसार गयासूर या राक्षसानं खूप मोठी तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या प्रभावानं सर्व देवता भयभीत झाल्या. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, या गयासुराच्या उग्र तपप्रभावापासून आमचं तुम्ही रक्षण करा, या सृष्टीचं रक्षण करा. ब्रह्मदेव गयासुरापाशी गेले. मी तुला प्रसन्न झालो आहे, वर माग असं म्हणाले. गयासुरानं सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही जीव मीही जीव, तुम्हीही पुनरावर्ती आहात मीही पुनरावर्ती आहे. जीवानं जीवाकडे काय मागावं, तेव्हा तुम्हीच माझ्याकडे काही मागायचं असेल तर मागा. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवांनी विचारपूर्वक या गयासुराचं शरीर यज्ञभूमी म्हणून हजारो वर्ष चालणाऱ्या यज्ञाकरता मागून घेतलं आणि गयासुरानंसुद्धा आपल्या हृदयस्थानी हे यज्ञकुंड तयार करून आपण त्या ठिकाणी यज्ञ करा अशी अनुमती दिली. अनेक वर्ष चालणाऱ्या या यज्ञाचं अनुष्ठान पूर्ण होण्याची वेळ आली. पूर्णाहुतीचा क्षण आला. पूर्णाहुती झाली आणि यज्ञ पूर्ण झाला का असं विचारत जेव्हा हा गयासूर उठायला लागला तेव्हा सर्व देवतांनी भगवान नारायणाची प्रार्थना केली. कारण सत्कर्मामध्ये साह्यभूत होऊन गयासुरानं आपला पुण्यप्रभावच वाढवला होता. आता तर हा त्रैलोक्य विजयी होईल या भीतीनं भगवान नारायणाची सर्वांनी प्रार्थना केली. भगवान नारायण त्या ठिकाणी प्रकट झाले. गयासुराच्या हृदयस्थानावर आपल्या उजव्या पावलानं आणि त्याला दाबून ठेवलं आहे. भगवंताच्या चरणस्पर्शानं गयासुरानं भगवान नारायणाची प्रार्थना केली. जे चरण लवकर कुणालाही प्राप्त होत नाही, ज्या चरणाचं दर्शन व्हावं याकरता अनेक जन्मानुजन्म ऋषी मुनी प्रार्थना करतात, ते चरण आपणहून माझ्याकडे आलेत. मी कृतार्थ झालो, धन्य झालो. प्रभू आता मला दुसरं काही नको.
भगवान म्हणाले, मीही तुझ्या या शुद्ध भावनेनं प्रसन्न आहे, तुला काय वरदान मागायचं आहे माग. गयासुरानं सांगितलं, या क्षेत्राला माझं नाव दिलं जावं आणि या ठिकाणी या चरणावर येऊन जो कोणी आपल्या पितरांच्या उद्धाराकरता पिंडप्रदान करेल त्याच्या पितरांना मुक्ती मिळावी. या स्थानावरच्या श्रद्धेमुळे भिन्न भिन्न प्रांतातून भिन्न भिन्न वंशातले भिन्न भाषा बोलणारे लोक या गयाक्षेत्री येत भगवान विष्णूंच्या चरणकमलाचं चिन्ह ज्या शिळेवर आहे त्याचं पूजन करून त्या विष्णुपदावर पिंड प्रदान करीत असत. आजही करतात. आपल्या पितरांच्या उद्धाराकरता भगवान नारायणाची प्रार्थना करतात. या क्षेत्राचं महात्म्य जाणून आचार्यही त्या ठिकाणी निघाले. कारण बौद्धांच्या प्रभावामुळं वैदिक कर्मकांडातला हा एक भाग श्राद्धाधिक कर्माचं अनुष्ठान त्यावरही गदा आलेली होती. या विष्णुपद मंदिराची सुद्धा दुरावस्था होण्याची वेळ आलेली पाहून आचार्य या तीर्थाच्या जीर्णोद्धाराकरता गयाक्षेत्री यायला निघाले. आचार्यांची कीर्ती ज्याला ज्ञात होती असा बौद्ध गयेला राहणारा बौद्धाचार्य चंद्रकीर्ती हा अंतःकरणातनं घाबरला. आचार्य या ठिकाणी पोहोचणारच नाहीत, याकरता आपल्याला काय व्यवस्था करता येईल याचा तो विचार करायला लागला. कारण बौद्धादिबुद्धी तमसाम खलुचंड भाणू असं आचार्यांचा गौरव सर्वत्र झालेला होता. आणि म्हणून एका भिक्खूला बोलवून त्यानं सांगितलं, आपल्या या बौद्ध गयेकडे येणाऱ्या शंकराचार्य नावाच्या या संन्याशाला कुठल्याही पद्धतीनं संपवून टाकायचं आहे, भले वेळ आली तर त्याचा वधही करायचा आहे. बौद्ध धर्मावर आलेलं हे संकट निवारण करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता तुझी निवड केली आहे, तेव्हा तू हे काम परिपूर्णरित्या पार पाडलं पाहिजे. गया क्षेत्राच्या जवळच घनदाट असं अरण्य होतं. तिथं अनेक वामाचारी तांत्रिक राहत असत. या तांत्रिकांमध्ये भद्रकालीची उपासना करणारा भैरवनाथ नावाचा एक तांत्रिक प्रसिद्ध होता. त्याच्याकडे हा भिक्खू आला. अहिंसेच्या मार्गाचं अनुसरण करणारा हा भिक्खू आपल्याकडे कशा करता आला याचं या कापालिकाला आश्चर्य वाटलं. शंकराचार्य नावाचा एक वैदिक संन्यासी आपल्या या गयेकडे येतो आहे, जो स्वतःच्या मताचा प्रसार आणि प्रचार करतो आहे. अनेकांनी त्याच्यापुढे शास्त्रार्थामध्ये पराभव स्वीकारला आहे. स्वमताचा त्याग करून त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आहे. त्याला काही करून मारलं पाहिजे. यानंच उग्र भैरवाला मारलं. राजा कर्कचाचा पराभव केला. अनेक भैरवपंथी आणि कापालिकांना त्यांच्या मतप्रवाहापासून दूर करून आपला शिष्य बनवला आहे. भैरवनाथ यावर म्हणाला, मग मी नक्की भद्रकालीला याचा बळी देणार. हे ऐकल्यानंतर हा भिक्खू तिथून निघाला. पण त्याच्या मनामध्ये अपराधित्वाची भावना कायम होती. कोण संन्यासी आहे, कुठला आहे, त्यानं आपलं कुठलंही नुकसान केलं नाही, आपल्याला त्याबद्दल काही माहीत नाही, तरी पण आपण आपल्या बौद्धाचार्याच्या सांगण्यावरनं या संन्याशाच्या जीवावर उठलोत. तथागत बुद्ध आपल्याला क्षमा करतील का? निर्वाणपदाचे आपण अधिकारी होऊ का? अशा विचारातच हा भिक्खू पुन्हा परत अरण्यामध्ये या भैरवनाथाच्या गुहेपाशी आला. आचार्यही गयेमध्ये आले होते. गयेच्या जवळच्या या वनभागामध्ये आचार्यांनी आपली विश्रामाची जागा निवडली. आचार्य आपल्या शिष्यांसमवेत त्या ठिकाणी राहिले. परिसरातले असणारे काही कापालिक, काही भैरवपंथी आचार्यांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर चर्चा करीत आचार्यांनी त्यांना वामाचारी तंत्रसाधना सोडून सुयोग्य असणाऱ्या तंत्रपद्धतीनं वैदिक धर्मप्रवाहाच्या अनुसार आपण ही उपासना करा असं आवाहनही केलं. हे सर्व चालू असताना या भैरवनाथानं गुहेमध्ये भगवती भद्रकालीची आराधना करून तिला सिद्ध केलं आणि आचार्यांचा नाश करण्याची योजना आणि विनंती तिला सांगितली. रात्रीच्या वेळेस आचार्य आणि आचार्यांचे शिष्य निद्राधीन झाले. वातावरणामध्ये काहीतरी बदल घडतोय हे आचार्यांच्या लक्षात आल्याबरोबर आपल्या निद्राधीन झालेल्या शिष्यांभोवती आपल्या हातातल्या दंडानं आचार्यांनी एक वर्तुळ काढलं. त्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी दंडानंच एक यंत्र रेखाटलं. या यंत्रासमोर बसून काही वेळ ध्यान केलं आणि मग ही सर्व क्रिया करून आचार्य झोपलेत. मध्यरात्रीच्या वेळेस भैरवनाथानं सिद्ध केलेल्या भद्रकालीला आचार्यांवर सोडलाय. धावा धावा, मला वाचवा असे करुण स्वर झोपलेल्या सर्वांच्या कानावर पडले. सर्वजण उठून पाहतात. समोर एक भयानक दृश्य दिसलं. कराल दात दाढा असणारी, भयानक रूपाची, अजस्त्र देहाची
एक स्त्री उभी आहे आणि तिच्या हातात एक भिक्खू आहे. दीनवाण्या दृष्टीनं तो आचार्यांकडे पाहून विनवणी करत होता. आचार्यांनी हे सगळं दृश्य पाहिलं. दयाळू मन व्यथित झालं. सोड या भिक्षूला, यानं काय वाईट केलं आहे? कोण आहेस तू? तिनं सांगितलं, मी याला सोडणार नाही. मला बळी हवा आहे. मी भद्रकाली आहे. भैरवनाथानं मला तुझा नाश करण्याकरता सोडलं होतं, पण तू अगोदरच हे स्थान मंत्रवून ठेवलं आहे. तुझ्या या परिघामध्ये, वर्तुळामध्ये मला प्रवेश करणं शक्य झालं नाही. तूही मोठा मांत्रिक आहेस. तुझ्या मंत्रशक्तीपुढे माझं काहीच चाललं नाही. मला हा या ठिकाणी दिसला आणि त्यामुळं मी त्याला आता मारणार, त्याचा बळी म्हणून स्वीकारणार. आचार्यांनी सांगितलं, कनिष्ठ देवतांची उपासना करणाऱ्यांच्या देवतासुद्धा कनिष्ठच असतात. हे लक्षात ठेव. देवी ही ईश्वराचं स्वरूप आहे, शक्तिरूप आहे. ती आपल्या बालकाचा कधी नाश करत नसते. तू याला सोड. आचार्यांच्या प्रभावानं प्रभावित होऊन देवी भद्रकालीनं या भिक्षूला सोडलं. भगवती भद्रकाली अदृश्य झाली. हा भिक्खू आचार्य चरणावर आणि लोळण घ्यायला लागला. आचार्य म्हणाले, उठ, तुझ्यावरचं प्राणसंकट आता टळलं आहे. पण या रात्रीच्या वेळेस विहारामध्ये थांबायचं सोडून तू या ठिकाणी कशा करता आलास? बौद्ध भिक्षूच्या लक्षात आलं की आचार्यांनी आपल्याला ओळखलं आहे. आपण मला ओळखूनही मला जिवंत सोडलं, जिवंत राहू दिलं, माझे प्राण वाचवले. का? आचार्य म्हणाले, म्हणाले, मी असं ऐकलं आहे की तुम्ही बौद्ध आणि जैनांना मारून टाकता. मला क्षमा करा. आचार्य म्हणाले, तू ऐकलं आहेस ते अर्धवट आहे. मी शास्त्रार्थ करतो, वाद करतो. बौद्ध आणि जैन मतानुयायींचा विचाराने आणि तर्कानं नाश करतो. मी शस्त्राचा कधी उपाय करत नाही. मग मी चुकीचं ऐकलं होतं. केवळ माझ्या बौद्धाचार्यांच्या सांगण्यावरनं मी हे किती मोठं पाप करणार होतं. आचार्यांनी सांगितलं, तू शांत हो, मला सर्व काही माहिती आहे. आचार्यांच्या दिव्य करुणेचा साक्षात्कार झालेला हा बौद्ध भिक्षू आचार्यांना आपल्या शिष्यांमध्ये समाविष्ट करून घ्या असा आग्रह करू लागला. आचार्यांनी त्याला आश्वसित केलं आहे. आचार्य गया क्षेत्रात आले. विष्णुपद तीर्थाचं दर्शन केलं. काही काळ तिथे थांबून सर्वजण विष्णुगयेहून बौद्धगयेकडे यायला निघाले. गयानगरीतला हा भाग बहुतांशी बौद्ध लोकांनी व्याप्त केलेला होता. बौद्ध विहाराच्या दाराशी आचार्य आले. बौद्धाचार्य चंद्रकीर्ती अस्वस्थ झाला होता. आचार्यांनी सांगितलं, तुम्हा सर्व बौद्धांच्या अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याकरता मी आलो आहे. हे भदंता, माझं ते जीवनकार्य आहे. माझ्याशी शास्त्रार्थ कर, मला पराजित कर, तर मी तुझा पंथ स्वीकारेल. भदंत चंद्रकीर्तीनं आचार्य व आचार्य शिष्यांचं स्वागत करून आपल्या विहारामध्ये त्यांना प्रवेश दिला. आसनावर बसवलं आहे. सर्वज्ञ असणाऱ्या आचार्यांना बौद्ध मतासंबंधी प्रश्न विचारून आपण निष्प्रभ करू, कारण बौद्ध मतासंबंधी यांचा काही अभ्यास नसेल असं त्याला वाटत होतं. परंतु आचार्यांनी बौद्धांतर्गत असणाऱ्या 4 सांप्रदायिकांचा विचार सांगितला. माध्यमिक, सौत्रांतिक, योगाचार्य आणि वैभाषिक हे 4 संप्रदाय बौद्धांचे संप्रदाय आहेत. माध्यमिकांच्या मतानुसार सर्व पदार्थ शून्य आहेत. जाणलं जाणारं जे काही आहे ते अनुमानगम्य आहे. योगाचारी किंवा जे विज्ञानवादी आहे त्यांच्या मतानुसार सर्व काही क्षणिक आहे, विज्ञान मात्र आहे आणि अनेक रूपानं. वैभाषिकांच्या मतानुसार तर सर्व काही केवळ प्रत्यक्षगम्य आहे. तेव्हा हे सर्व ऐकत असताना यानं प्रश्न विचारला, मग वेदांतात आणि या मतवाद्यांमध्ये काय वेगळेपण आहे? आचार्यांनी सांगितलं, वेदांताच्या मतानुसार ब्रह्म हे केवळ सत्य आहे. ते शुद्ध बुद्ध नित्यमुक्त आहे. याशिवाय असणारं सर्व मिथ्या आहे. शून्यवादी शून्याला सद्रूप मानतील आणि विज्ञानवादी विज्ञानाला स्थिर व अपरिवर्तनशील म्हणतील, तर मग दोघांमध्ये काही भेदच राहणार नाही. आचार्यांच्या या प्रतिपादनानं सर्व बौद्धाचार्य पराजित झाले. आचार्य म्हणायला लागले, भ्रम व अज्ञानजनित अंधकारामध्ये तुम्ही ज्ञानाला शोधता आहात. तुमची मती कुंठित झाली आहे. तथागताच्या दिव्य अनुभवाचा विपरीत अर्थ लावत तुम्ही अनात्म्याला आत्मा मानायला लागलात. ईश्वराचं अस्तित्व नाकारायला लागलात. त्यामुळे तुमची ही अवस्था अशीच होणार. भवसागरातच तुम्हाला अडकावं लागणार. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातनं अशा लोकांची सुटका होत नाही. आणि म्हणून हे टाळण्याकरता सत्यधर्माला ओळखा, अंतर्मुख व्हा, अंतचक्षूकडून प्रेरणा घ्या, अद्वैत तत्त्वज्ञान काय आहे ते आत्मसात करा. चंद्रकीर्तीनं
आचार्यांचं हे सगळं बोलणं ऐकलं, क्षमा मागितली. आचार्य, मी आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मला त्याबद्दल क्षमा करा. आचार्य म्हणाले, हे सर्व मला कळालं होतं. तू तुझ्या बौद्ध संघाकरता हे सर्व केलंस, त्यामुळे हे क्षम्य आहे. पण आता हेच धैर्य वैदिक धर्माचं परिपालन करण्याकरता दाखव. तथागत बुद्धांचा हा अवतार भगवान विष्णूंचा दशावतारातला 9वा अवतार आहे असं सांगून भगवान बुद्धांचं पूजन व दर्शन घेऊन आचार्य तेथून जगन्नाथपुरीकडे जायला निघाले. आचार्यांच्या या दिग्विजय यात्रेचं चिंतन पुढे आपण करूया. तोपर्यंत नमस्कार.